नमस्कार. आयटकच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांच्या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांना 1996च्या कायद्यानुसार मिळणाऱ्या हक्क व सुविधा प्रभावीपणे लागू कराव्यात. कामगार नोंदणी सुलभ करावी, पेन्शन, विमा, मातृत्व लाभ आणि आरोग्य सुविधा तातडीने द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. तसेच किमान वेग वाढवणे, कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचार रोखणे आणि थेट लाभ बँक खात्यात जमा करणे यासारख्या मुद्द्यावरही संघटनेने भूमिका स्पष्ट केली आहे. कामगारांच्या हक्कासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी आपलं नाव सांगा. माझं नाव कॉम्रेड संजय मंडवधरे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक राज्य सरचिटणीस तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष. या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने देशव्यापी आंदोलनाचे आयोजन येत्या 23 फेब्रुवारी रोजी संबंध देशभर करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामधल्या सुद्धा बांधकाम कामगारांचा एक मोर्चा, एक महामोर्चा या ठिकाणी जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आहे, या ठिकाणी तो मोर्चा जाणार आहे. इरविन चौक या ठिकाणावरून त्या मोर्चाची सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये प्रमुख मागण्या ह्या आहेत की बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी पेन्शन हे त्या ठिकाणी लागू झालं पाहिजे, 6,000 रुपये महिना. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार अधिनियम 1996ची या देशामध्ये संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे. बांधकाम कामगारांना हक्काची घरं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांची सामाजिक सुरक्षा त्या ठिकाणी असली पाहिजे. त्या ठिकाणी दवाखान्याची सोय ही त्या ठिकाणी असली पाहिजे. या संपूर्ण अशा मागण्या घेऊन आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय मागण्या, त्याचबरोबर स्थानिक स्वरूपाच्या मागण्या, या सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे.